जामोद नगरीत पोलिसांचे संचलन आणि थरारक प्रात्यक्षिके। मॉब लिचिंग रोखण्यासाठी जनजागृती। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद पोलीस प्रशासनाच्या वतीने जामोद येथे भव्य पथसंचलन काढण्यात आले। उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन आणि ठाणेदार नितीन पाटील यांच्या खंबीर नेतृत्वाखाली निघालेल्या या संचलनाने नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली। विशेष म्हणजे यावेळी स्थानिक चौकात पोलिसांनी सादर केलेले मॉक ड्रिल आणि मॉब लिचिंग विरोधी प्रात्यक्षिकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले। संचलनादरम्यान जामोद येथील मुख्य चौकामध्ये पोलीस पथकाने विविध सुरक्षा प्रात्यक्षिके करून दाखवले। यामध्ये प्रामुख्याने मॉब लिचिंग, गर्दीकडून होणारी हिंसा सारख्या घटनांना कसे रोखावे, अफवांवर विश्वास ठेवून कायदा हातात घेणाऱ्या जमावाला कशा प्रकारे नियंत्रित करावे आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्वतःचा बचाव कसा करावा याचे थेट सादरीकरण करण्यात आले। पोलिसांच्या या थरारक प्रात्यक्षिकांमुळे नागरिकांना कायदा आणि सुव्यवस्थेचे महत्त्व समजण्यास मदत झाले। ठाणेदार नितीन पाटील यांच्या जबरदस्त नियोजनाखाली पार पडलेल्या या संचलनात उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन, ठाणेदार जळगाव जामोद नितीन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश पुंडे, वाहतूक शाखेचे अमोल बोदले, पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत, मंगेश सोळंके, सुपाजी तायडे, स्वप्नील झुंजारकर, सीआरपीएफ जवान आणि श्याम एनकर सह होमगार्ड पथक सहभागी झाले होते। ठाणेदार नितीन पाटील यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांना संदेश दिला की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव हा आनंदाचा उत्सव आहे। शिस्त आणि उत्साहाचा मेळ घालून हा सोहळा साजरा करावा। पोलीस प्रशासन आपल्या सुरक्षेसाठी 24 तास तैनात आहे। या पथसंचलन आणि प्रात्यक्षिकांमुळे जामोद परिसरात उत्साहाचे आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। RC News 24 करिता अनिल भगत, जळगाव।